पण जेव्हा मी तुमच्या डोक्यात असते की नाही तेव्हा मला अजिबात आवडत नाही. कारण तेव्हा तुम्ही माझ्याशी बोलत बी नाही, माझ्याकडे बघत बी नाही, नुसतं इग्नोर मारता मला. मला लय कसं तरी होतं बघा. तुम्हाला माहितीये का, तुम्ही आता माझ्या फॉर्मवर सही नाही केली आहे. तुम्ही आता माझ्या कागदावर तुमचा ऑटोग्राफ दिलाय, ऑटोग्राफ. ते सुजित भाऊजी मला नेहमी विचारत असतात ना, प्रेम म्हणजे काय आहे, प्रेमात असं काय असतं. आता भेटले ना की त्यांना सांगणारच आहे मी. एकदा फक्त एकदा तुमच्या भैयासाहेबांसारखं प्रेम करून बघा, मग त्यांना कळेल प्रेम काय असतं ते. फौजदार, तुम्हाला नाही माहिती आज मी किती खुश आहे ते. मला जसं नाचावंसं वाटतंय, फिरावंसं वाटतंय, इकडं तिकडे धावावंसं वाटतंय, म्हातारीच्या पिसासारखं हवेत उडावंसं वाटतंय. फौजदार, आय लव्ह यू. कायमचं इथंच राहायचा डिसिजन घेतलाय. त्यासाठीच ध्यान लावून बसलो होतो. वाटलं बाबूजींचा काही कौल मिळेल, पण विचार चालू आहे, पण ध्यान काही एकाग्र होत नाहीये. अवघड आहे मग. तुमचं ध्यान लागत नाहीये, बाबूजींचा कौल मिळत नाहीये, पण आपल्या समोरचा प्रॉब्लेम दिवसेंदिवस मोठाच होत चाललाय. राजश्री, गोल गोल नकोय. तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी केली, रणजित भाऊजींना ते कळलं. आई साहेबांसमोर तुम्ही खोटी पॉवर ऑफ अटर्नी फाडली, पण खरी कॉपी तुमच्याकडे. त्याचा तुम्ही कसा वापर करून घेताय हे रणजित भाऊजींना इथं राहायला आल्यावर, तुमच्या कामात दखल घेतल्यावर कळणारच आहे. त्यासाठी त्यांना असं कौल लावून बसायची गरज नाहीये. जे काय आहे ते समोर आहे. रणजितरावांची अट्टी कशी आणि कुठं फिरवायची ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. किती बी झालं तरी आमच्या पुढं त्यांची झेप जाणार नाही. आम्ही ती जाऊ देणार नाही. आम्ही इथले राजे होतो, आहोत आणि राहणार. आम्हाला आमच्या गादीवरून हलवणं अवघड नाही, अशक्य आहे. नाही नाही, यात काही डाऊटच नाही, पण राजानं असं गाफील राहून चालत नाही ना. रणजितराव आंबेगावात राहणार नाहीत, आम्ही त्यांना राहू देणार नाहीत. विषय संपला. देवा भैरोबा, जे आम्हाला दिसतंय ते यांना का नाही. जे काही काम कराल ते मनापासून करा. जा. हेच तुम्हाला सांगायचं आहे मला रणजितराव. खाताय, पिताय, हसताय, बोलताय, पण मनापासून नाही. कसलं तरी ओझं वागवल्यासारखं वावरताय. नाही आहे साहेब, खरंच तसं काही नाही. रणजित, तुम्ही इथं आलात, इथंच कामाला सुरुवात करणार याचा आनंद आहे आम्हाला, पण लगोलग ऑफिसला जायची काही गरज नव्हती. आधी तुम्ही स्थिर स्थावर व्हा, मग आपण बघू. 100% बरोबर बोललीस बघ तू. रणजित, खरंच स्वतःला जरा वेळ दे आणि मग जा ना ऑफिसला. तुला ना विश्रांतीची गरज आहे, एक टेन्शन फ्री हॉलिडेची गरज आहे बघ. हा, नको, आत्ता गरज नाही त्याची. गरज कशी नाही, आम्हाला दिसतंय ना. अक्का, आपण एक काम करूयात का, आपण सगळे मिळून नरसोबाच्या वाडीला जाऊयात. म्हणजे दादासाहेब, राजश्री, रणजित, संजू, सुजा, तू, मी सगळेच. काय काम करूयात, महाबळेश्वरला जायचं का. अगं, एवढा रिसॉर्ट बांधलाय आपण तिथे आणि गेलो पण नाहीये कधी. विचार चांगला आहे. आहे साहेब. सॉरी, मला माफ करा. मी म्हणजे झोपेत झालो माझ्याकडनं. खरंच सॉरी. प्लीज डोंट बी सॉरी.
खरं तर मी सॉरी म्हणायला पाहिजे. काय म्हणलात का? संजू, हे बघ, मला तुझा अपमान नाही करायचा आहे, पण आपली पहिली अरेंजमेंट बेटर होती. आपण एकमेकांपासून अंतर ठेवूनच राहूयात. भाऊ सर, तुम्ही कधी माफ करणार हो मला? तू केल्या चुकीची माफी मागण्याचं धैर्य दाखवतीयस. मी खूप कोता आहे. माझ्या अपराधाची क्षमा मागणं तर दूर, पण त्याची वाच्यता सुद्धा करू शकत नाही तुझ्या समोर. मुली तिकडे बघ की काय आहे जरा. काय संधी लावली माती मला? मी ऑलरेडी टाइम झालीये ना. प्रपोज करायला जायचं होतं मला. तू मुद्दामून केलं माहिती मला. अगं नाही मोने. अयो ग संजय, मोने सॉरी की. अगं मी खरंच मुद्दाम नाही केलं माझ्या बाय. मी आपलं ते उगा गमती गमती म्हणून करायला गेले आणि माझ्या ध्यानातच नाही आलं तुला प्रपोज करायला जायचंय ते. सॉरी की ग मोने, रडू नको. आपण करू काहीतरी. आपण थांब काहीतरी करू. हा, एक नंबर आयडिया सुचली बघ मला. तू एक काम कर, हा चिकल घ्या मला तोंडाला लाव. खरंच म्हणजे फटंपट होईल ना आपली. लाव. हा लाव, बिंडस लाव तू. असं म्हणतीस का? हा. मला तो भाबडा नाही वाटला. उलट का? काय झालं? मी फायलींचं कपाट उघडायला गेलो तर त्याने मला उघडू दिलं नाही. रणजितराव, कृष्णामुळे ते असा कधी वागतच नाही. काही ना काही कारण तर दिलं असेल त्याने. नाही, विनाकारण आम्ही कोणाला माजूच देत नाही. हो, त्याने कारण दिलं. म्हणाला कपाटाची चावी हरवली आहे. बघा, म्हणलं ना, काही ना काही कारण असणारच. रणजितराव, आता माणूस म्हणलं तर चुका होणारच. आता तेवढ्यासाठी त्याला काय सोळावर देऊ का? नाही, तुम्ही म्हणत असाल तर आता त्याला नोकरीवरून काढून टाकतो. दादासाहेब, काम डाऊन. हे बघा, माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका. मला त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे कारण पटलं नाही. आणि हे असं कधीपासून व्हायला लागलं? आय मीन, आपल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींच्या चाव्या नानांकडे असतात. नानांशी बोललो तर ते म्हणाले, हल्ली माझ्याकडे कुठलीच चावी नसते. रणजितराव, काला परत्वे गोष्टी बदलत राहतात. बदल ही एकच गोष्ट कायम असते आयुष्यात. लय गोष्टी बदलल्यात आता. आणि नानांचं आता वय झालंय. नानांना पेलवत नव्हतं, म्हणून त्यांचे खांदे आम्ही मोकळे केले. नाही, बेबी मावशी, अहो तुमची गाडी कुठेतरी भलत्या स्टेशनला चाललीये. थांबवा तिला. तुम्हाला वाटतंय तसलं काही नाहीये. तसलं काय पण नाही. अगं, मला आजायला काय झालं नव्या नवरीसारखं? अहो मी लाजत नाहीये. हे वेगळंच आहे बघा. वेगळे पडल्यावर तर असं होत नाही. कापल्यावर सुद्धा असं होत नाही. नाही, कापलेलं भी नाहीये आणि पडली भी नाहीये. आता हे मलाच सांग तू. अगं, काय झालंय काय नक्की? ते ना काय विचारू. का? असं जवळच्या माणसाला अडचणीत नसतं पाडायचं. मी अडचणीत पाडते होय तुला? बेबी मावशी, तुम्ही राग नका मानू, पण मला हा प्रश्न खरंच विचारू नका बघा. मी नाही उत्तर देऊ शकणार. मला कम्फर्टेबल नाही वाटत. बर बाई, नाही विचारणार. संजू, पण सध्या स्टेटस काय? तुम्ही पण ना कधी कधी नसतं ए गोष्टी. बाई, काय विचारलंय ना ते सांग आधी. स्टेटस काय? काय नाही, स्टेटस तेच आहे.